पुणे विधान भवनात सुरू झालेले मॉक ड्रिल आता एकदम महत्त्वाच्या क्रुशियल टप्प्यावर आलेला आहे। अश्रुधुर नळकाने फोडल्यानंतर आग विझवल्यानंतर आता जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे जी जखमी जी मंडळी आहे त्यांना इथं वेळेत उपचारासाठी तिकडे हॉस्पिटलकडे ॲम्ब्युलन्स मार्फत नेलं जाते। त्याची दृश्य आपण बघा, बॉम्ब शोधक पथक इथं आलेलं आहे, आपण पाहू शकता दृश्यांमध्ये। हे आता जे राहिलेले बॉम्ब येते, कारण एखादा कुठे बॉम्ब हल्ला झाल्यानंतर त्याचं बॉम्ब शोधण्यासाठी जे पथक असतं हे सगळं बीडीएसचं पथक आहे। हे आता आपण पाहू शकतो। चला आपण बीडीएसचं पथक हे सगळं हे बॉम्ब शोधण्याचं काम करतं आणि त्याचं हे सगळं म्हणजे जे निकामी बॉम्ब आहे ते शोधण्यासाठी हे सगळं पथक आलेलं आहे। आणि ही सगळी धावपळ जी आहे प्रशासनाची ही इथं आपण बघतोय आणि एका अर्थाने एक ऑपरेशन जे आहे ते सगळं इथून सुरू आहे आणि त्याचीच ही धावपळ आपण पाहू शकता। फक्त G24 तासवरती मॉक ड्रिलचं जे ऑपरेशन आहे पुणे विधान भवनात सुरू असलेलं तर 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत, ते चालू आहे। जे रिस्पॉन्स टाईम जो आहे अगदी वेळेत होताना दिसतंय। मी आत्तापर्यंत तरी हे बघा, जी जखमी मंडळी आहेत त्यांना लगेच ॲम्ब्युलन्सकडे घेऊन जा। हे बघा, समोरची जी ॲम्ब्युलन्स आहे तिकडे नेलं जातं आहे। श्वान पथक आहे, म्हणजे सगळे पुढचे जे ऑपरेशन्स आहेत ते सगळे व्यवस्थित पार पाडले जातात। आणि ह्या सगळ्या मॉक ड्रिल दरम्यान म्हणजे एखाद्या नागरी वस्तूवर समजा शत्रू पक्षाने हल्ला केला, शत्रू राष्ट्रानं, तर त्यावेळेस अशा आपत्कालीन परिस्थितीत नेमकं कसं रिॲक्ट व्हायचं प्रशासनाने नागरी संरक्षण दलानं, त्याची प्रत्यक्ष आपण या मॉक ड्रिल दरम्यान लाईव्ह पाहत आहे फक्त G24 वरती। ही सगळी म्हणजे आत्तापर्यंत काय झालं मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सगळं प्रेक्षकांना सांगेल। सुरुवातीला 4 वाजता बरोबर सायरन वाजलं, नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या म्हणजे ज्याला आपण बॉम्ब छोटेखानी ग्रेनेड म्हणून बॉम्ब वरती फोडले गेले, खाली काही टाकले गेले म्हणजे युद्ध सरावाचा भाग म्हणून। त्यानंतर सगळी इमारतीमधली सगळी जी कर्मचारी असेल, सगळे लोक असतील, त्यांना वेळेत इव्हॅक्युएट केलं गेलं, लई सुरक्षित स्थळी हलव। जी जखमी झाली आहे सगळ्या मॉक ड्रिल दरम्यान त्यांना लई वेळेत इकडं आणलं गेलं आहे। सगळं ॲम्ब्युलन्स असतील हॉस्पिटलला रवाना केलं गेलं। नंतर श्वान पथक आलं, जे एखाद्या काही वस्तू आहे सर्च ऑपरेशन झालं आपण म्हणतो, कारण शेवटी बिल्डिंग इव्हॅक्युएट केलं पूर्ण सुरक्षित आहे की नाही, त्यात एखादा निकामी बॉम्ब आहे की नाही ते शोधण्यासाठी लई BDSचं बॉम्ब शोधक पथक वरती गेलेले ते तपासणी करताय सगळी। आणि तिकडे कोपऱ्यात जी आग लागली होती बॉम्ब फुटल्यामुळं ती आगही विझवण्यात आलेली। म्हणजे अवघ्या 15 मिनिटात पुण्यातलं जे पथक आहे मॉक ड्रिलचं जे सरावाचा जो भाग आहे बऱ्यापैकी वेळेत रिस्पॉन्स टाईममध्ये पूर्ण होताना आपल्याला इथं बघायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रान फुंदे, झी मीडिया पुणे।